हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज सिद्धी रावले आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण खूप दिवसानंतर भेटतो आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता माझा नवीन चष्मा गाईस. मला माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सने असं हे केलं की तुझा चष्मा खूप मोठा दिसतो सिद्धी, तुझा चष्मा खूप मोठा दिसतो व्लॉग्समध्ये. सो आपण घेऊन आलो आहे आपला नवीन चष्मा. कशी दिसते मी गाईस? आज मी आणि मम्मी चाललो आहे मीरा भयंत आहे. तर मी विचार केला की व्लॉग करूया आणि तुम्हाला दाखवते मी की आम्ही कुठे चाललो आहे. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार कारण की खूप सारे लोक आपल्या व्लॉगमध्ये असणार आहे आणि सगळे आपल्या काळजाच्या जवळची लोक आहेत. तर म्हणून हा व्लॉग एंडपर्यंत बघा, तुम्हाला खूप मज्जा येणार आहे या व्लॉगमध्ये. खूप सारे लोक बघायला भेटणार आहे, माझी क्रेझी फॅमिली बघायला भेटणार आहे तुम्हाला गाईस. हा व्लॉग एंडपर्यंत बघा. आवडला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा गाईस. बाय. आम्ही आता निघालो गाईस. आता गाडीवर एवढी धूळ लागली असणार ना. दाखवते. माझी गाडी बघा गाईस. पूर्ण धुळीने माखली तशी तर. धुवायची गरज होती गाडीला, पण ठीक आहे, जरा पुसून भेटते तुम्हाला. अरे 15 एक मिनिटात मलाड पोचणार. मी मॅप नाही टाकलाय भाई. बाय बाय बाय. पार्किंग कुठे आहे? इथेच आहे. कुठून आहे? गाडी बाहेर लावावी लागेल. उतर. हॅलो, इथे पार्किंग आहे का? हा, मी पोहोचले तिथे. wait. हा, मी इथे सेकंड वाला गेटवर थांबली आहे. हा हा हा, वॉचमॅन आहे तिथे. तो गेट बंद आहे त्यांचा ना, तर म्हणून विचारलं. ते लोक अलाव नाही करत आय थिंक आतमध्ये. हा हा, येतो आराम. चालेल. 5 मिनिटावर आहे. जायचंय? ते पकड. ती गाडी तिथे करते पुढे. जा तू तोपर्यंत. माझ्या आईला जायचंय DIY. मैम का हुक्म सराखों पे. हमने बोला DIY जाना है तो जाना है. पोहोचलो आम्ही इथे. भाई बोलला त्याला अजून 10 मिनिटं यायला, 5-10 मिनिटं. तर आम्ही विचार केलाय की आम्ही तोपर्यंत DIY मध्ये टाइमपास करू. ही बघा गाईस, नुसतं शॉपिंग करायला पाहिजे हिला. आम्ही तोपर्यंत DIY मध्ये फिरतो. गाईस, मातेचं शॉपिंग करून झालं. जस्ट सेकंड.
मम्मीचं शॉपिंग करून झालेलं आहे. आम्ही एक घड्याळ घेतलंय DIY मधून. लोक DIY मध्ये येतात स्वस्त गोष्टी घ्यायला, आम्ही महाग गोष्ट घेऊन जातो DIY मधून. यावेळी प्रोफेशनल गाईड आणि भाई ऑलरेडी पोहोचलेला आहे मोठा भाई. परमिशन नसेल तर काय कशाला उतरते पागल आहेस काय? स्वप्नील करून आता गेले, त्यांनी सांगितलं. स्वप्नील पुळेकर आत्ताच गाडी घेऊन गेले. हा तेच आय थिंक. हा इथे आतमध्ये अलाउड नाही का सगळ्यांना पार्किंग अलाउड नाही काय? अच्छा थँक्यू. इथे पार्किंग आहे. थांब एक मिनिट, इज्जत घालू नकोस. आम्ही पोचलेलो आहे इथे. तिथे शॉप नाही ठेवलं. हॅलो भाई. सांगून ठेवलं सिद्धिविनायक हेल्मेट तरी काढायचं. हाय पिल्लू. ये नाही ते सावी लवकर इथे मला पप्पी दे पहिले प्लीज. काय फॉर्मॅलिटीसाठी पप्पी दिलीस रे? त्याला हेल्मेट मुळे कळत नाही. तू हेल्मेट का काढतो? तू हेल्मेट काढत नाही गाडीवर. हेल्मेट कसा असशील ना तू? हेल्मेट घालतात. कशी आहे तब्येत तुमची? करतो काम कोणी पण शांतच असतं. कसं बोलतोय बा प्रदेश तुला. कॅमेरावर कॅप्चर केलंय मी. चलो चला 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 चलो चलो सावी लेट्स गो. काय हेन वेन शिट भाई काय आहे? शी हेन बाबू HEN. HEN नाही ना, हे ह्याच्याप्रमाणे अच्छा पाहिजे. त्याच्यामध्ये वी न्यू ही आणि न्यू अहो हे का HE रे. हा मग अच्छा हा कसं होतंय गाईस भाईला. न्यू हो फोटो येतो तिथे. दादा हा काकी मलाच सांगते. बरोबर काय तू तिकडे जायचं म्हणून काकी सांगू. हा फोटो येतो फोटो आला पण प्राणी पण लावायचंय. प्राणी लावले बाजूला ना. तो बघितला अरे वा हे काय आहे? असं कपडे असे सासूबाई समोर असे कपडे घालतात का? सासूबाईंचे इन्स्पिरेशन आहे. भरत मिलाप जसं की आम्ही खूप वर्ष झाले भेटलो नाही गाईस. आम्ही कालच भेटलोय लिटरली. हाय चोड हाय मासाला पकड जा. फील नाही होत ह्याच्यावर एवढं नको रे. मेंटेनन्स आपल्याकडे हे भगवान
स्वर बाहेर ये ना स्वर. स्वर तो बघतोय पण तुझ्याकडे. स्वर तो तुझ्याकडे बघतोय स्वर. नक्की लहान कोरे कळत नाही गाईस. हे जास्त सिंपल आहे बघ. ते डिफिकल्ट मला चूज केलंय तुम्ही बघ. साफ करो साफ करो. अरे इधर 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 ते लवकर अरे स्वर. जल्दी. अरे स्वर सारखी येतोय आणि जातोय. स्वर कुठे गेला तर तोंड कुठे गेलं स्वर. आपण कन्फर्म करूया. हॅलो. ही आपली गर्दी आहे. नेहमी लेट असतोस तू. मला पण वाटलं एक्सक्यूज मी गाईस, माझ्या दिदीला भेटू द्या मला. तिला नको भेट. आम्ही गाडी आणली आहे. मी मॅच केलंय. इथे पण ना. अरे नुसतं त्याला त्याची मासाच कलर करायचा आहे. काही तरी परत इथे आलं. तुमच्याकडचे फोटो नाही येते गाईस, आमच्याकडचे येत आहेत. आई थोडासा लाईट मध्ये ये ना. हे कशाला टाकतोय? मम्मी कुठे गेली? ये पुढे. गाईज दिस इज किड झोन गाईज. तुझं वय काय लक्षात आहे ना तुला दीदी? जर मी 24 वर्षाची आहे गाईस, तर ही माझ्याहून 10 वर्ष मोठी आहे. इथे असं क्लिक करायचं. सोड स्वर असं करायचं आणि मग कर आता. कर आता. अरे कन्फर्म केल्यावरती जातो होतो तिथे काही करायचं होतं. आता तिथे गेलं. तिथे गेलं. दुसऱ्या साईडने कलर नाही केलाय गाईस त्याला. त्याला असं गोल फिरवायचं असे ऑप्शन काय नेहाचा मेलाय. नेहाचा मासा मेलाय गाईस. मासो खाल्लं वाईट असतो. नेहाचा मासा मेला. पांढरा दिसतोय नेहाचा मासा. केला निरीक्षण केला. भारी आहे ना, आवडलं जामच. हे मला हा नाही दीदी तू गेली तिथेच. ते स्टार चमकायला लागतात. जा ना पुढे. पुढे कोणी जातं? नाही जात आहे. काय होतं मी विसरली पण. नाही हो ओवली. कुठे तरी करेक्ट होईलच. नाही इथून कुठून तरी काहीतरी केलं आम्ही. फायनली अशी उभी ना तू. ठीक आहे गाईस. Creator of this all things. प्रज्ञेश बोले मैं चुल्लूवर पाणी डूब मारू. तो तेच आहे ना. शेवटी कसं असतं सिनियर तो असतो. आता तेच बोललो आता.
सगळ्यात सुंदर हे दिसतंय guys. काहीच बघितलं काहीच थोडीशी पाठी या माझ्या दिसत आहेत. चला 1 2 3 गो. ए मेरी मेरी जो राजवी. गाईज आम्ही कुठेच घेऊन जायच्या लायकीचे नाही. A few moments later. छोटी मोठी इव्हेंट सिनियर सिटीजन. खूप सुंदर ॲक्च्युली या लोकांनी केलं हर एक गोष्ट. मिल्खा सिंग बिकेम द फर्स्ट इंडियन ॲथलीट. इंडियन नॅशनल पब्लिक ब्रॉडकास्टर, दूरदर्शन एस्टॅब्लिश्ड. Goa was liberated from Portuguese rule. India's first rocket was launched from Tumba, Kerala. The rocket's nose cone was literally carried to the launch pad on the site. Jawaharlal Nehru, India's first Prime Minister and the longest serving leader of India, passed away on 27th May in New Delhi. Green Revolution began in India, led by Dr. Swaminathan. Shiv Sena political party is founded by Bal Thackeray in Mumbai. खूप सुंदर गेला ॲक्च्युली. Operation Flood launched in 1970 under Verghese Kurien transformed India. फास्ट आहे गाईज, एवढं फास्ट नाही वाचू शकत आहे. Prime Minister India and this assassination 31st of October sparked anti-Sikh riots that killed thousands of Indian patriots. 1984 Bhopal gas leak killed thousands and became the world's worst industrial hazards. Led by Kapil Dev, India won 1983 Cricket World Cup, sparking a nationwide. Sushmita Sen. YouTube, the world sharing platform, was launched globally in 2005. ज्याच्यावर आपण आता आहोत. India begins trials for 3G mobile technology. ओहो खाला. हे चेअर्स आहेत. ॲम्बियन्स तर खूप क्रेझी आहे ॲक्च्युली. सॉंग्स आहेत खूप. मला गाणं ऐकायचं आहे, तेच गाणं ऐकायचं. हे तुमचे घरातले रूल्स नाही झाला तिथे गाईस. तसंच असतं, शिडी चढल्यानंतर एक लाईन एक्स्ट्रा मिळतो. हे तुमच्या घरातले रूल्स आहेत. नाही ते आपण अपडेट करायला सांगूया त्यांना बोलूया. फोरसाठीच मी सांगितलं की रेलिंग लावा. हेल्थ टेस्ट बघा. उतरून चालू शकतोस तू. आणि इंजन इकडून काढ. ठीक आहे.
खरं असं वाटतंय साडीतच आलंय. खूप छान आहे. बायका असं हा तसं ते बोलत असतात. हा ॲक्च्युली खूप जास्त रिअलिस्टिक वाटते ही चाळ. मी पूर्ण व्ह्यू दाखवलं असं लिटरली वाटतंय की चाळीत आली आहे मी. जी जुनी चाळ असायची त्याच्यामध्ये असे फायदे आपण थोडं परफेक्ट डिपेक्शन. खरंच खूप सुंदर केलं ॲक्च्युली. हा सगळ्यात बेस्ट स्पॉट आहे. खूप सुंदर आहे ॲक्च्युली खूप सुंदर आहे. प्रिंटिंग प्रेस सुंदर बनवलं आहे ॲक्च्युली यार. शाखा क्रमांक 1. जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही. वा. महाराज दशरथ कायम असू द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विजय असो. आलं कॅमेरावर क्लिक कर. इकडे होतो आलो होतं ते एक्झिबिशन रूम आहे. ठाण्यामध्ये तिकडे ना ऑलरेडी एक माझ्या इकडे तो क्राऊड खरं खरं खूप जास्त हँडसम दिसत आहे ते. ऑराच वेगळं होतं. खरं खरं. मर्दा गाठी बोलत ना शब्दाला गाठी म्हणले झोपून काय राहायचं. हे एकूण कुठून चालणार आम्ही तो वर्षावर त्याला लाईक केली. मला सगळे प्रोजेक्ट झाल्यानंतर मी तुला सांगत जाईल. बुलेट घेऊन येत जाईल. हा फोटो आहे गाईस किती रिअल वाटतो एकदम असा आत्ताच्या ह्याच्यावरला. इथे वगैरे कधी इथे शिकायला आले. ते खूप सारे फोटोज आहेत इथे. खूप सुंदर सुंदर फोटोज आहेत ॲक्च्युली. इथे आता संपले फोटो. संपले फोटो. अभ्यास करा.
हा प्रज्ञेश 2-3 वर्षांनी चालू झालं तर आपल्याला फिरवायला 2-3 दिवस जाते. गरीब गरीब बोला. व्हिडिओ कॉल ठेव कोण देतंय. तू बघून ठेव नंतर आम्हाला इशू द्यायला लागेल. तुझा असा कॅमेरा गाईची घेऊन चालली आहे. गाईची घेऊन चालली आहे बुक्स. खूप छान छान पुस्तकं दिली आहे. म्हणजे एक ठेवली आहे तिथे. झोप आता. जेवण खायला पण मिळणार नाही. टाकीमध्ये चेअर मस्त एकदम लावली. मी गेलेले चालू केलं त्यांनी? प्रज्ञेश केलाय? हो पप्पा या. मस्त वाटतंय ना. ते थांब म्हणजे लावणार आम्ही खाली पण बसू शकतो. हिंदुस्थानच्या कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थान एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक दर्शनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, आज अनेक वर्षांनी पुन्हा एकदा तुमच्याशी बोलायला इथे उभं राहिलोय. त्याला कारणही तसंच आहे. शिवसेना ही काही कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे, हे मी तुम्हाला ठणकावून सांगतोय. शिवसेना ही फक्त आणि फक्त माझ्या शिवसैनिकांची आहे. मागे हटू नका. माझ्या एका सच्च्या शिवसैनिकानं हे आयुष्यभर पाळलं, जगाला दाखवून गेलं. धर्माच्या रक्षणासाठी अनेक वादळ आपल्या अंगावर झेलली. तो म्हणजे निधड्या छातीचा माझा आनंद. आनंद दिघे शिव. VIP सूटच बघायला भेटला. फुल पटेली चाललेला. उगाच केलं. माझा इगो हर्ट केला तर मी आता चावी आणली. केला 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 इगो हट केला केला समज. गच्ची बघायची गच्ची धावत धावत आलो. ए ट्रॉफी. वर्ल्ड कप आहे वर्ल्ड कप. दीदी हळू सांडशील दीदी. यांना फाउंटन दाखवायचं का त्याच्यावर बोललोय मी त्यावर. काय? जेवूया ना. हा जेवण. या साईडला लेफ्ट जा बघ. झोपेला लागली काय guys. करणार आहोत? मला जो आवडेल त्या कलरचा सोफा घ्या घरी पोहोचला. आता तुम्ही बघून घ्या तुम्हाला कोणत्या रंगाचा सोफा पाहिजे. मला कोणाला नको. सगळ्याची गरज तुला लागणार आहे तर तू बघून ठेव अगोदर. मग आम्हाला व्यवस्थित पकडा. पुढे तू बघ गं बाई. कोणाला लागणार नाही. उलट उलट आम्हाला कोणाला लागणार नाही. तुलाच लागणार आहे. दिसतंय का? दिसते बरोबर पकडलाय पोरं. बटन वगैरे नसतं का दाबायचं? नाही नाही चालू होते ऑलरेडी चालू बाई होते. बाई बाकी दाखव सगळ्यांना दाखव सगळ्यांना दाखव. माझा फोटो दोन शेड मध्ये सोफे आहेत. हा बाकी सगळ्यांना दाखव असं फिरव. फक्त बोट हा. अरे तुझं बोट दिसतोय. हा माझा कुठे आहे फोटो? दिसतायत तुम्ही सगळे दिसतायत. मम्माला दाखव मम्माला. डबल वाला पाहिजे तो वाला. अरे तुझा हात दिसतोय ना. हा वरती कर. तुमचा ऍड्रेस लिहून ना आम्हाला हा. आई पोहोचत. अरे याचं तोंड नाही दिसत आहे. आमच्याकडे छोटा कॅमेरामॅन होता. हे पण चालवायला देणार आता पूर्ण. त्याच्यामध्ये मग बाहेर कसं पण जे पण बजेट वगैरे असेल ते माझी गाडी तापली आहे मी तरी सावलीत लावली आहे तरी. तुला बाईक आणायला बरी आतमध्ये दिली.
नव्हता देत तो. मैंने भाई को कॉल लगाया ना, बडे भैया मी तर जरा सेटिंग सांगितलेलं, लगाव. सिद्धी मॅडम ना आणि तुम्हाला. आता ती माणूस म्हणते, माझा भाऊ गेला तर स्वप्नील. आपण नाव सांगतो तर आपण स्वतःचं नाव सांगतो ना, की मी स्वप्नील आहे करून असं नाव बोलून येईल माझं ती. हा म्हणते बोलतो ती. सिद्धी. सिद्धी मॅडम को भेट सिद्धी मॅडम को भेट देना. सिद्धी पाठवलं तुला मध्ये काय पडलं हातातला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कॉमेंट करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा, म्हणजे हे मीरा भाईंदरचं कलादालन सगळ्यांनाच पाहता येईल. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचे जे विचार आहेत ते तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम हे कलादालन करतात. त्यांचे विचार एवढे व्यवस्थित मांडण्यात आले आहे की तिथे हर एका जागेवरनं बाळासाहेब ठाकरेंची आठवण आली. अंगावर पूर्ण बघा शहारेच आले की एवढी सुंदर डिपेक्शन आहे. जेव्हा त्यांचं भाषण ऐकत होते तिथून डोळ्यातून पाणी झालं की असं वाटत होतं ना माझ्यासमोर बाळासाहेब ठाकरे उभे आहेत आणि मी त्यांचं भाषण ऐकते. आत्ताचे जे जनरेशन आहे ते त्यांना कधीच उभं डोळ्यासमोर भाषण देताना बघू शकणार नाही, पण हे जनरेशन नक्की हे कलादालन व्हिजिट करून हे पूर्ण जे बघा आस्वाद घेतो आपण ते या कलादालनातून आपल्याला बघता येईल. तर मी आवर्जून तुम्हाला सांगते की तुम्ही हा नक्की कलादालन व्हिजिट करा आणि हे जे फील आहे, हे जे गूजबम्स मी फील केले ते तुम्हीसुद्धा नक्की एक्सपिरियन्स करा. बाय.